मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा इंग्रजीचा लेसन द रेड हेडेड लीकचा सेकंड पार्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत. धिस वेंट ऑन डे आफ्टर डे मिस्टर होम्स सेड मिस्टर विल्सन. मिस्टर शर्लॉक होम्स हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि मिस्टर विल्सन त्यांची स्टोरी, त्यांच्यासोबत घडलेली घटना मिस्टर होम्स यांना सांगत आहे. ते या ठिकाणी म्हणतात की असं हे दिवसामागून दिवस झाले. अँड ऑन सॅटर्डे आय गॉट माय सॅलरी. आणि शनिवारी मला माझी सॅलरीसुद्धा मिळाली. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक अँड द सेम द वीक आफ्टर अ फ्यू डेज. मिस्टर डंकन रोज केम इन ओनली वन्स इन अ व्हाईल अँड आफ्टर अ टाईम ही डिड नॉट कम इन ॲट ऑल. त्यानंतर प्रत्येक हप्त्याला मला माझी सॅलरी 4 पाऊंड पर वीक याप्रमाणे मिळत गेली. त्यानंतर डंकन रोजसुद्धा सुरुवातीला वारंवार यायचे, परंतु नंतर त्यांचं येणं हे फार कमी झालं आणि 2-3 आठवड्यानंतर मात्र ते येत पण नव्हते. मिस्टर विल्सन कंटिन्यूड 8 वीक्स हॅड फास्ट. आणि आता मिस्टर विल्सन कंटिन्यूड म्हणजे ते सांगत आहेत त्यांचं जे काही त्यांच्यासोबत घडलेलं आहे. आणि या ठिकाणी नक्कीच मिस्टर विल्सन यांच्यासोबत नक्कीच काहीतरी असं विशेष घडलेलं आहे. ते गूढ आहे. ते नेमकं काय घडलेलं आहे ते आपल्याला या स्टोरीच्या एंडमध्ये समजणारच आहे. मिस्टर विल्सन कंटिन्यू करतात. ते सांगतात की 8 वीक्स हॅड पास्ट लाईक धिस. म्हणजे 8 आठवडे झाले. अँड आय हॅड रिटन अबाउट ॲबॉट्स. आणि मी आता ॲबॉट्स या शब्दापर्यंत आलो होतो, कारण त्यांना एन्सायक्लोपीडियामध्ये जे लिहिलेलं आहे ते तसंच्या तसं कॉपी करण्याचं काम दिलं होतं आणि 4 तास त्यांना त्या ऑफिसमध्ये बसून राहायचं होतं. आता ते ॲबॉट्स या शब्दापर्यंत आले होते. आर्चरी एक्सेट्रा इत्यादी शब्द त्यांनी लिहिले होते. अँड होप दॅट आय माईट गेट ऑन टू बी सून. आणि त्यांना आशा होती की ए लेटर आता त्यांचं कंप्लीट झालं होतं आणि बी लेटरवरचे सर्व शब्द ते आता लिहायला सुरुवात करणारच होते. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू ॲन एंड. आणि त्यानंतर लगेचच काय झालं, तो त्यांचा जो काही बिझनेस होता, रेड हेडेड लीग होती, त्यामध्ये त्यांना जे काही काम होतं ते अचानकच संपलं. त्यांचा बिझनेस संपला. टू अँड एंड होम्स आस्क्ड. टू अँड एंड म्हणजे काय असं होम्स यांनी विल्सन यांना विचारलं की एंड म्हणजे काय, नेमकं काय संपलं. येस सर, धिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क ॲज युजल ॲट 10 o'clock बट द डोअर वॉज शट अँड लॉक्ड विथ अ लिटिल नोट नेल्ड ऑन इट. इट सेड. आणि या मॉर्निंगला ज्यावेळेला मी माझ्या कामावर गेलो नेहमीप्रमाणे 10 वाजता गेल्यानंतर मला ते डोअर शट दिसलं, बंद दिसलं आणि त्या ठिकाणी एक लेटर, एक नोट त्या ठिकाणी चिपकवलेली होती. त्या नोटमध्ये लिहिलं होतं द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड. म्हणजे ही जी लीग आहे ती डिझॉल्व झालेली आहे, संपलेली आहे. आणि तारीख होती ऑक्टोबर 9, 1880. आय वॉज शॉक्ड. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. आता मला शॉक बसला. मला वाटलं काय झालं, कारण तो त्यांचा जॉब होता. त्यांना तो जॉब करून त्यांना पैसे मिळत होते आणि अचानकच आता त्यांचा जॉब गेला होता. मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ हिज स्टोरी. आता ते पुढे म्हणतात आय मेड इन्क्वायरीज ॲट द नियर बाय ऑफिसेस बट नन ऑफ देम न्यू एनिथिंग अबाउट द लीग. त्या लीगच्या ऑफिसच्या अवतीभोवती जे काही ऑफिसेस होते त्या ऑफिसमध्ये मी गेलो. तिथे चौकशी केली की रेड हेडेड लीगचे लोक कुठे गेले, हे ऑफिस का बंद झालं. परंतु त्या लीगच्या ऑफिसबद्दल आणि डंकन रॉस आणि सर्वच लोकांबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही. द रूम्स हॅड बीन रेंटेड अंडर अ फॉल्स नेम. आणि नंतर मला माहीत झालं की ही जी रूम होती ती एका चुकीच्या नावावर रेंट करण्यात आली होती. म्हणजे डंकन रॉस जे मला नाव सांगण्यात आलं होतं, कदाचित ते नाव त्या व्यक्तीचं नसेलही. आय वेंट होम अँड आस्क्ड माय असिस्टंट स्पाउल्डिंग फॉर ॲडवाईस. मी घरी गेल्यानंतर माझ्या असिस्टंटला, ज्याच्या म्हणण्यानुसार मी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली होती, त्या स्पाउल्डिंगला मी विचारलं, त्याचा सल्ला विचारला. बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. परंतु तोसुद्धा मला आता काही हेल्प करू शकत नव्हता. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग. आता मला त्या लीगबद्दल माहिती करून घ्यायची होती. मिस्टर होम्स, हू दे आर अँड व्हाय दे प्लेड धिस प्रँक अपॉन मी. मला आता हे माहीत करून घ्यायचं आहे की ते लोक कोण होते आणि त्यांनी माझ्यासोबत असा प्रयत्न का केला, माझी अशी गंमत का केली. द होल थिंग इज अ मिस्ट्री. आणि खरंच मला काहीच कळत नाही. ही सर्व गोष्ट माझ्यासाठी एका गुपिताप्रमाणे आहे, मिस्ट्रीप्रमाणे आहे. दॅट इज वाय आय केम टू यू. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. आणि म्हणूनच मिस्टर होम्स मी तुमच्याकडे आलो आहे, कारण मी तुमच्याबद्दल फार ऐकलेलं आहे. मला माहीत आहे की तुम्ही अशा प्रकरणांमध्ये
इझिली मार्ग काढू शकता, तुमच्याकडे सोल्युशन निघू शकते. आता सर्व हे ऐकल्यानंतर होम्स फाउंड मिस्टर विल्सन स्टोरी व्हेरी अनयुज्युअल. हे सर्व ऐकल्यानंतर मिस्टर विल्सनची स्टोरी ही होम्सला असं वाटलं की ही अनयुज्युअल आहे, युज्युअल नाही, नेहमीसारखी नाही, यामध्ये नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. ही आस्क मिस्टर विल्सन, धिस असिस्टंट ऑफ युअर्स हू फर्स्ट कॉल्ड युअर अटेन्शन टू द ॲडव्हर्टाइजमेंट, व्हॉट इज इट लाईक. आता त्यांनी पहिला प्रश्न विचारला मिस्टर होम्स यांनी मिस्टर शर्लॉक होम्स जे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, त्यांच्याकडे प्रत्येक प्रकरणाचा तपास करण्याचं काम आपल्याला या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून ह्या ज्या काही स्टोरीज असतात, नॉवेल्स असतात, क्रिमिनल स्टोरीज असतात, तर त्यामधला जो डिटेक्टिव्ह हिरो आहे तो आहे मिस्टर शर्लॉक होम्स. आता ते मिस्टर विल्सनला विचारतात की मिस्टर विल्सन, तुमचा जो असिस्टंट होता तर त्याने तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ती ॲडव्हर्टाईज दाखवली होती, तर तो व्हॉट इज ही लाईक, म्हणजे तो कसा दिसतो किंवा तो कसा आहे दिसायला, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. त्यावर मिस्टर विल्सन म्हणतात स्मॉल स्टाउट, तो छोटा आहे, स्टाउट आहे, स्टाउट म्हणजे हट्टाकट्टा, विथ नो हेअर ऑन हिज फेस, त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही केस नाही. ही हॅज अ व्हाईट स्प्लॅश ऑफ ॲसिड ऑन हिज फोरहेड, आणि त्याच्या कपडावर एक ॲसिडचा एक चट्टा आहे, स्प्लॅश आहे. आय थॉट ॲज मच, सेड मिस्टर होम्स, इज ही स्टील विथ यू. होम्स परत त्या विल्सनला विचारतात की ठीक आहे, मलाही तसंच वाटते, मी याबद्दल असाच विचार केलेला आहे, काय आता तुमचा तो असिस्टंट तुमच्यासोबत आहे काय. त्यावर विल्सन म्हणतात की ओ येस सर, दॅट विल डू मिस्टर विल्सन, आय कॅन गिव्ह यू माय ओपिनियन ऑन दिस सब्जेक्ट in a day or two. Today is Saturday and by Monday we may come to a conclusion. आणि मिस्टर होम्स म्हणतात की ठीक आहे, 1-2 दिवसामध्ये आपण या प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न करू. आज सॅटरडे आहे, मंडेपर्यंत मी माझ्या कन्क्ल्युजनवर येणार आहो. तर अशा प्रकारे ही होती मिस्टर विल्सन स्टोरी. हा पार्ट फर्स्ट आहे. यानंतर पार्ट सेकंड सुरू होतो. पार्ट सेकंड, व्हॉट हॅपन नेक्स्ट, डॉक्टर वॅटसन्स अकाउंट. आता हा सेकंड पार्ट आहे. डॉक्टर वॅटसनच्या अकाउंटवरून नेमकं काय घडलं असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर पहिल्या पार्टमध्ये सुद्धा जो स्टोरी सांगत आहे तो व्यक्ती आहे डॉक्टर वॅटसन, आणि सेकंड पार्टमध्ये सुद्धा जो स्टोरी सांगणारा पर्सन आहे तो आहे डॉक्टर वॅटसन. आणि डॉक्टर वॅटसन कोण आहे? डॉक्टर वॅटसन इज अ फ्रेंड ऑफ मिस्टर शर्लॉक होम्स. आता सेकंड पार्ट हा सुरू होतो. वेल वॅटसन, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल. वॅटसन, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते? आज मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन हॅड लेफ्ट. मिस्टर विल्सन तिथून गेल्यानंतर हे दोघं चर्चा करतात आणि मिस्टर होम्स मिस्टर वॅटसनला विचारतात की तुम्हाला याबद्दल काय वाटते, तुमच्या मनामध्ये काय शंका वगैरे काही येते का? आय मेक नथिंग ऑफ इट, आय आन्सर्ड फ्रँकली. त्यावर वॅटसन फ्रँकली म्हणतात की आय मेक नथिंग ऑफ इट, म्हणजे मला यामधलं खरंच काही कळत नाही, मला काहीच यामधून समजत नाही. आय मेक नथिंग ऑफ इट, किंवा मी यामधून काहीही असा तर्क वगैरे काढू शकत नाही. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाईम अँड देन इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम. त्यानंतर ते थोडा वेळ शांत बसतात आणि त्यानंतर ते मला बोलावतात, मला म्हणजे वॅटसनला, आणि वॅटसनला बोलावल्यानंतर ते दोघेही बाहेर निघतात. वी वेंट टू द स्क्वेअर व्हेअर मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप. त्यानंतर ते त्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी मिस्टर विल्सन यांचं शॉप आहे, ज्या ठिकाणी त्यांचा असिस्टंट स्पाउल्डिंग हा त्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी ते जातात. होम्स ऑब्झर्व द एरिया केअरफुली, देअर वेअर मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर. त्या ठिकाणी मिस्टर होम्स जातात आणि तो एरिया पूर्ण केअरफुली ऑब्झर्व करतात, निरीक्षण करतात. त्या ठिकाणी भरपूर सारे शॉप्स आहे, ऑफिसेस आहे, आणि त्या चौकामध्ये अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन्स शॉप, आणि एक बँकसुद्धा आहे जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन्स शॉप, आणि विल्सनच्या शॉपच्या मागेच एक बँकसुद्धा आहे. होम्स स्पेंड सम टाईम आउटसाइड द शॉप अँड थम्प्ड अपॉन द पेवमेंट 2 or 3 times. आणि त्यानंतर होम्स काही वेळ त्या ठिकाणी राहतात, थांबतात, आणि अचानकच ते त्या ठिकाणी जे पेवमेंट असते, म्हणजे जे काही खालचं टाईलचं काम असते, फरसबंदी केलेलं असते, किंवा जो काही त्या दुकानाच्या अवतीभोवतीचा जो भाग आहे ज्यावर फरशा लावलेल्या असतील किंवा टाईल्स बसवलेली आहे,
त्याला म्हटलेलं आहे पेवमेंट. तर त्याला ते थंब करतात हातानं किंवा असं पायानं ते वाजवून पाहतात 2-3 वेळा. फायनली ही नॉक्ड ऑन मिस्टर विल्सन्स डोअर. आणि त्यानंतर ते मिस्टर विल्सनच्या डोअरवर नॉक करतात. अ यंग मॅन ओपन द डोअर. आणि त्यानंतर एक यंग मॅन डोअर ओपन करतो. मिस्टर होम्स आस्क हिम द वे टू द स्ट्रँड. आणि त्यानंतर मिस्टर होम त्याला विचारतात की स्ट्रँडला जाण्यासाठी मार्ग कोणता. मिस्टर होम्स आस्क हिम द वे टू द स्ट्रँड. मिस्टर विल्सनच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी डोअर क्लोज असते. ते डोअरवर नॉक करतात आणि नॉक केल्यानंतर त्यांचा असिस्टंट स्पाउल्डिंग बाहेर येतो. स्पाउल्डिंग हा होम्स यांना ओळखत नाही. होम्स त्या स्पाउल्डिंगला प्रश्न विचारतात की या ठिकाणी व्हेअर इज द वे टू द स्ट्रँड. स्ट्रँड म्हणजे अ फेमस प्लेस इन लंडन. लंडनमधलं एक फेमस प्लेस. तर त्या प्लेसला कसं जायचं, कुठून जायचं असं ते विचारतात. आणि त्याचं ॲन्सर देऊन लगेच तो असिस्टंट काय करतो, आन्सर्ड करतो आणि लगेचच तो दरवाजा बंद करतो. आय सेड आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम. आय सेड म्हणजे मी म्हणालो म्हणजे वॅटसन म्हणाले. आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम. आणि मला वाटते की तू त्या व्यक्तीला बघण्यासाठी काही एन्क्वायरी करण्यासाठीच असं केलेलं आहे. त्यावर होम्स म्हणतात नॉट हिम. मला त्याला बघायचं नव्हतं बट द नीज ऑफ हिज आणि ट्राउझर्स. मला त्याचे नीज बघायचे होते आणि ट्राउझर्स बघायचं होतं. त्याचे गुडघे, त्याचे कपडे, त्याचा पॅन्ट वगैरे बघायचं होतं. म्हणून मी त्याच्याशी बोललो. अँड व्हॉट डिड यू सी. आणि मग तुम्ही काय बघितलं होम्स. तर होम्स त्याच्यावर म्हणतात व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी. मला जे अपेक्षित होतं तेच मी बघितलं. आता नेमकं या ठिकाणी त्यांना काय अपेक्षित होतं, त्यांनी काय गेस केलं. त्यांनी त्या पेवमेंटवर हात असे म्हणजे वाजवलं पेवमेंट हाताने, थपथपलं. आणि त्यानंतर त्यांना नेमकं काय लक्षात आलं. तर हे बरेचसे मुद्दे आहेत जे अजूनही आपल्या लक्षात आलेले नाही, परंतु अवघ्या 5 मिनिटामध्ये आपल्याला आता समजणारच आहे. धिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस. आणि आता होम्स म्हणतात की हे मॅटर जे आहे विल्सनचं फार सिरियस आहे. अ क्राईम इज बिंग प्लॅन. एक फार मोठा गुन्हा प्लॅन केला जात आहे. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट. पण मला आशा आहे की आपण त्याला थांबवू शकतो. टुडे इज फ्रायडे. द ऑफिसेस अँड बँक्स विल बी क्लोज्ड ऑन द वीकेंड. आणि आज शुक्रवार असल्यामुळे, उद्यापासून वीकेंड असल्यामुळे बँक्स आणि ऑफिसेस क्लोज असतील. नाऊ आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट बट आय शॅल वॉन्ट युअर हेल्प टू नाईट. त्यानंतर मिस्टर होम्स म्हणतात की या रात्रीच मला काही अरेंजमेंट करायची आहे आणि त्यासाठी मला तुमची पण मदत लागेल. कम टू बेकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर. ते मला म्हणतात म्हणजे मिस्टर वॅटसन यांना म्हणतात की तुम्हालासुद्धा 10 वाजता या ठिकाणी यायचं आहे. कुठे यायचं आहे? बेकर स्ट्रीट 10 वाजता. आणि सोबत तुमची रिव्हॉल्वरसुद्धा घेऊन या. म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस मॅटर आहे. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडेंट्स इन टाईम. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडेंट्स इन टाईम म्हणजे 10 वाजता मिस्टर वॅटसन कुठे आले? होमच्या घरी आले. म्हणजे बेकर स्ट्रीट हे होमच्या घराचा पत्ता असेल. देअर वेअर 2 अदर मेन विथ हिम. त्या ठिकाणी 2 माणसे त्यांच्यासोबत होती. मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलँड यार्ड अँड मिस्टर मेरीवेदर. असं हे त्या 2 व्यक्तींचं नाव आहे. मेरीवेदर हे एक बँकर होते. होम्स अनाऊन्स टुनाईट वी आर गोइंग टू हंट वन ऑफ द स्मार्टेस्ट क्रिमिनल्स इन लंडन. आणि होम्स यांनी सांगितलं, अनाऊन्स केलं की आज रात्री आपण या शहरातला जो स्मार्टेस्ट क्रिमिनल आहे त्याची शिकार करणार आहोत. म्हणजे तो क्रिमिनल त्यांना लक्षात आलेला आहे. वी लेफ्ट टुगेदर इन अ कॅरियज अँड रिच द रोड वी हॅड व्हिजिटेड इन द मॉर्निंग. आणि सकाळी ज्या रोडला आम्ही व्हिजिट केलं होतं त्याच रोडला आम्ही रात्री 10 वाजता त्याच ठिकाणी गेलो. होम्स टोल्ड अस टू फॉलो मिस्टर मेरीवेदर. होम्सने सगळ्यांना आम्हाला सांगितलं की मिस्टर मेरीवेदरला फॉलो करा. हू लेड अस थ्रू अँड आयरन गेट. आणि आम्ही त्यांच्या मागून एका आयरन गेटमधून गेलो. वी फॉलोड हिम डाऊन अ नॅरो पॅसेज. आणि त्यांच्या मागं जाऊन आम्ही एका अरुंद अशा पॅसेजमधून खूप खाली गेलो. आफ्टर गोईंग डाऊन सम स्टोन स्टेप. काही दगडाच्या पायऱ्या उतरल्यानंतर ही लेड अस डाऊन अ डार्क. आणि काही दगडाच्या पायऱ्या उतरल्यानंतर ते आम्हाला एका अंधाऱ्या खोलीमध्ये घेऊन गेले, खूप खाली घेऊन गेले.
त्या ठिकाणी अर्थ स्मेलिंग पॅसेज म्हणजे अर्थचा स्मेल येत होता आणि असा तो पॅसेज होता. अँड इन टू अ ह्यूज सेलर, आणि त्या ठिकाणी एक फार मोठं सेलरसुद्धा होतं. सेलर म्हणजे अ रूम यूज्ड फॉर स्टोरेज अंडर अ बिल्डिंग, म्हणजे एखाद्या बिल्डिंगच्या खाली खूप खाली तळघर असते, तर त्या तळघराला म्हटलेलं आहे सेलर. फुल ऑफ बिग बॉक्सेस, आणि त्या तळघरामध्ये होते खूप सारे बिग बॉक्सेस. वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस, आम्ही सर्व त्या बॉक्सेसवर बसलो. वी आर इन द सेलर ऑफ द सिटी ब्रँच ऑफ द मेन बँक्स इन लंडन, आणि आता आपण कुठं आहो, आपण एका लंडनमधल्या फार मोठ्या बँकेच्या सेलरमध्ये आहो. त्या सेलरमध्ये खूप सारे बॉक्सेस आहे आणि निश्चितच त्या बॉक्समध्ये काय असेल, पैसे असतील. मिस्टर मेरीवेदर इज द चेअरमॅन ऑफ द बँक अँड ही विल टेल यू वाय अ क्रिमिनल शुड टेक ॲन इंटरेस्ट इन दिस सेलर ॲट प्रेझेंट. आणि मिस्टर मेरीवेदर हे या बँकेचे चेअरमन आहे आणि ते तुम्हाला सांगतील की क्रिमिनल या बँकेच्या सेलरमध्ये काय इंटरेस्ट घेत आहे, असं होम्स म्हणाले. त्यानंतर मेरीवेदर एक्सप्लेन करतात. मिस्टर मेरीवेदर एक्सप्लेन दॅट द बँक हॅड बॉरोड अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स अँड द बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड. या बँकेचं जे सेलर आहे, या ठिकाणी आम्ही फ्रान्सच्या बँकेमधून खूप सारं सोनं आणलेलं आहे आणि ते सोनं खूप साऱ्या बॉक्सेसमध्ये भरून ते बॉक्सेस या सेलरमध्ये ठेवलेले आहे, असं मिस्टर मेरीवेदर सर्वांना सांगतात. म्हणजे ते जे बॉक्सेस होते ते बॉक्सेस कशाचे आहे, पूर्ण सोन्यानं भरलेले आहे. होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स टू ॲक्ट दॅट व्हेरी नाईट, आणि आता अपेक्षा होती होम्सला की क्रिमिनल त्या रात्रीच त्या सेलरमध्ये येतील. वी हॅड टू वेट देअर इन टोटल डार्कनेस विदाऊट मेकिंग एनी नॉईज टू टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. आणि आता मिस्टर होम्स यांना आशा होती की क्रिमिनल्स त्या रात्रीलाच त्या सेलरमध्ये येणार आहेत, आणि म्हणून हे सर्वजण तयारीनिशी त्याच ठिकाणी चुपचाप बसले आणि क्रिमिनलची वाट बघत होते. दे हॅव बट वन एस्केप रूट व्हिस्पर्ड होम्स. होम्स त्या ठिकाणी म्हणतात की त्यांच्याकडे एक सुटकेचा मार्ग आहे, त्यांच्याकडे म्हणजे त्या क्रिमिनल्सकडे. दॅट इज बॅक थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस, आणि तो सुटकेचा मार्ग आहे विल्सनच्या घरामधून. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स डोअर मिस्टर जोन्स. आणि नंतर मिस्टर होम्स म्हणतात की ठीक आहे, मला माहीत आहे की ते क्रिमिनल मिस्टर विल्सनच्या हाऊसमधून पडून जाऊ शकतात, म्हणून त्यांच्या दरवाजावर सुद्धा आपण आपले माणसं ठेवलेले आहे. मिस्टर जोन्सला ते विचारतात. आय हॅव ॲन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोअर. आणि मिस्टर जोन्स त्यांना सांगतात की माझ्याकडे एक इन्स्पेक्टर आहे आणि 2 ऑफिसर्स आहे त्या दरवाजावर वेटिंग करत आहे. देन वी हॅव स्टॉप्ड ऑल द होल्स, नाव वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. आता होम्स म्हणतात की आता वेट करा, आता क्रिमिनल या रूममध्ये शिरू शकतात. बघा या ठिकाणी मिस्टर होम्स ब्लॅक हॅटमध्ये आहे आणि अलीकडे आहे बँकेचे चेअरमॅन, आणि बघा त्या सेलरमध्ये कोणीतरी येताना दिसतो आहे. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन ॲन अवर, म्हणजे 1 तास आम्ही वाट बघितली. इट वॉज पिच डार्क इन द सेलर, आणि त्या सेलरमध्ये खूपच डार्क होतं, काहीच दिसत नव्हतं. देन सडनली अ पॉईंट ऑफ ब्राईट लाईट अपियर्ड, आणि अचानकच त्या ठिकाणी एक किरण त्या ठिकाणी अपियर्ड झालं. एक फारच ब्राईट असं किरण कुठून तरी येताना दिसलं, आणि नक्कीच ते किरण त्या क्रिमिनलचंच असेल. त्या क्रिमिनलच्या हातात असलेल्या टॉर्चमधून ते किरण येत होतं. इन द फ्लोअर ऑफ द सेलर, आणि सेलरच्या फ्लोअरमधून ते येत होतं, म्हणजे ज्या ठिकाणी ते उभे होते त्या फ्लोअरच्या खालून कोणीतरी येत होतं, अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती होती. फ्लोअरच्या खालून कोणीतरी खड्डा खोदून वर येत आहे, अशा प्रकारे चित्र आपल्याला आता या ठिकाणी दिसून येत आहे. देन अ लाईन, आणि नंतर मग एक पॉईंट लाईटचा आला, नंतर थोडा तो पॉईंट मोठा झाला, एक लाईन आली. अँड अ गश सीम टू ओपन, आणि लगेच खूप मोठा एक भाग तिथून ओपन झाल्यासारखा वाटला. अँड अ हँड अपियर्ड, आणि नंतर एक कुणाचा तरी हात बाहेर आला. अ ब्रॉड स्टोन टर्न ओव्हर अपॉन इट्स साईड अँड लेफ्ट अ स्क्वेअर होल, आणि पूर्ण चौकोनी असं होल त्या ठिकाणी पडलं. अ बॉईश फेस इमर्ज, आणि एका मुलासारखा चेहरा तिथून दिसल्या गेला, इमर्ज बाहेर आला. द मॅन लुक्ड अबाउट अँड केम आउट ऑफ द होल, आणि एक माणूस त्या होलमधून बाहेर आला. ही हॅड अ कंपॅनियन विथ हिम, त्याच्यासोबत कोणीतरी कंपॅनियनसुद्धा होतं.
अ मॅन विथ व्हेरी रेड हेअर. म्हणजे रेड हेडेड पर्सनच त्याचा एक कंपॅनियन होता. तर ते जे दोघं जण होते त्यामधला पहिला होता स्पाउल्डिंग, म्हणजे जो असिस्टंट होता त्याचंच नाव दुसरं आहे द क्रिमिनल क्ले, त्याचंच नाव आहे क्रिमिनल क्ले. अँड दुसरा होता रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस, जो मिस्टर विल्सनचा बॉस होता, ज्याने ऑफिस घेतलं होतं, जो मिस्टर विल्सनवर लक्ष ठेवून होता, वारंवार त्याला पाहत होता की हा लिहितो की नाही. तर तोच होता तो सेकंड पर्सन डंकन रॉस. ॲज सून ॲज दे क्लाइम्ड आउट ऑफ द होल, शर्लॉक होम्स स्प्रँग आउट अँड सीज क्ले बाय द कॉलर. आणि जसा तो क्ले बाहेर आला, क्ले म्हणजेच स्पाउल्डिंग, त्याचं ओरिजिनल नाव क्रिमिनल क्ले, तो जसा बाहेर आला त्याला मिस्टर शर्लॉक होम्सने पकडलं. द अदर डायूड डाऊन द होल अँड डिसअपियर्ड. दुसरा जसं त्याला माहीत झालं की वर कोणीतरी आहे, तसाच तो दुसरा जो होता डंकन रॉस तो पडून गेला. क्ले टूक आउट अ रिव्हॉल्वर. आणि क्लेनं काय केलं, रिव्हॉल्वर काढली. बट होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट. पण लगेचच होम्सने त्याच्या रिस्टवर हिट केलं, मारलं. अँड अ रिव्हॉल्वर फेल डाऊन ऑन द फ्लोअर. आणि त्याची रिव्हॉल्वर त्याच्या हातातून पडली. म्हणजे तो जो क्रिमिनल क्ले होता, स्पाउल्डिंग होता, त्याच्याकडे सुद्धा रिव्हॉल्वर होती, कारण तो क्रिमिनल पर्सन होता. आणि मिस्टर होम्सनं म्हटलंच आहे, या शहरातला जो सर्वात वॉन्टेड क्रिमिनल आहे, तो क्रिमिनल आज या होलमधून बाहेर येणार आहे, असं त्यांनी म्हटलंच होतं. आणि तोच होता क्रिमिनल क्ले. इट इज नो यूज जॉन क्ले सेड होम्स. होम्स त्याला म्हणाले की आता काहीच फायदा नाही जॉन क्ले, म्हणजे स्पाउल्डिंगचं नाव होतं जॉन क्ले. वी हॅव कॉट यू. आम्ही तुला पकडलेलं आहे. सो आय सी बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. आणि त्यावर तो जॉन क्ले म्हणतो की ठीक आहे, मी बघतच आहो की तुम्ही मला पकडलेलं आहे, परंतु माझा मित्र इथून निसटून गेलेला आहे. होम्स रिप्लाइड ही कॅनॉट एस्केप. तो पडून जाऊ शकत नाही. देअर आर 3 men वेटिंग फॉर हिम ॲट द अदर एंड. दुसऱ्या एंडवर सुद्धा माझे 3 माणसं आहे त्याची वाट बघत आहे. देन होम्स हँडेड ओव्हर मिस्टर क्ले टू द पोलिसमॅन. मिस्टर मेरीवेदर सेड, रिअली मिस्टर होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. यू हॅव फॉइल्ड वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट्स ॲट बँक रॉबरी. द बँक इज ग्रेटफुल टू यू. हा प्रसंग घडल्यानंतर मेरीवेदरलासुद्धा कल्पना नव्हती की असं काहीतरी घडणार आहे, परंतु हे जसं घडलं हे मेरीवेदरने आपल्या डोळ्यानं बघितलं. आणि त्यानंतर त्यांनी मिस्टर होम्स यांचे मनापासून आभार मानले. आणि त्यांनी हे पण म्हटलं की तुम्ही जर हा प्रसंग टाळला नसता तर कदाचित बँकेची फार बदनामी झाली असती. बँक तुमची सदैव ऋणी आहे. यू सी वॅटसन, होम्स सेड. After we reached his home, it was obvious from the first that the only possible object of the strange advertisement and a peculiar job was to get Mr. Wilson away from his shop for some hours every day. त्यानंतर मिस्टर वॅटसनला मिस्टर होम्स म्हणतात की मिस्टर वॅटसन, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की कोणीतरी एखादी अशी ॲडव्हर्टाईज आणली आणि त्यामध्ये सुद्धा अशी विशिष्ट ॲडव्हर्टाईज की तुम्ही हेडेड पर्सन असले पाहिजे आणि तुमच्याचसाठी जॉब आहे. आणि जॉबसुद्धा असा आहे की तुम्हाला 4 तास पूर्ण कंटिन्युअसली त्या ठिकाणीच थांबावं लागेल. म्हणजेच मिस्टर विल्सन यांना त्यांच्या घरापासून दूर ठेवण्याचा तो प्रसंग होता. अशा प्रकारे या ठिकाणी मिस्टर वॅटसन आणि मिस्टर होम्स चर्चा करत आहे. द रेड हेडेड लीग वॉज अ क्लेवर आयडिया. In Mr. Wilson's absence, Clay and his red-headed companion wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. आणि हा जो रेड हेडेड लीगचा जो काही प्लॅन होता, तो प्लॅन असा होता की मिस्टर विल्सन यांना एक नोकरी देऊन त्यांना 4 घंटे त्यांच्या घरापासून दूर ठेवायचं. आणि त्यांच्याच घरी असिस्टंट म्हणून काम करणारा जो मिस्टर स्पाउल्डिंग होता, त्याचंच नाव जॉन क्ले, तो फार मोठा क्रिमिनल होता. तो त्यांच्या सेलरमध्ये जाऊन तिथून एक टनेल बनवत होता. ते टनेल मिस्टर विल्सनच्या दुकानापासून बँकेच्या तळघरापर्यंत जाणारं होतं. आणि बँकेच्या तळघरामध्ये सोनं होतं हे त्या क्रिमिनलला माहीत होतं. आणि अशा प्रकारे शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये हे काम करून, म्हणजे शुक्रवारची तर सुट्टीच आहे, शुक्रवारी संध्याकाळपासून शनिवार आणि रविवारी अशा प्रकारे ते सर्व सोनं त्या ठिकाणाहून लंपास करण्याचा तो प्लॅन होता. Then they would be able to enter the bank and steal the gold without breaking open the doors of the bank using the tunnel. They entered the cellar. They planned to steal the gold and go back to Mr. Wilson's house again
थ्रू द टनेल अँड देन गेट अवे. आणि जर हा प्लॅन आपल्याला माहीत झाला नसता तर कदाचित हे सर्व सोनं मिस्टर विल्सनच्या घरी गेलं असतं आणि मिस्टर विल्सनच्या घरून ते या लोकांनी सगळं पळून नेलं असतं आणि ते आपल्या प्लॅनमध्ये सक्सेस झाले असते. बट हाऊ कुड यू गेस व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. परंतु तुम्हाला त्यांचा मोटिव्ह कसा समजला, कसा लक्षात आला. व्हेन आय हर्ड दॅट द असिस्टंट वर्कड फॉर हाफ द वेजेस. जेव्हा मला असं लक्षात आलं की त्यांचा असिस्टंट म्हणजे मिस्टर स्पाउल्डिंग हा अर्ध्या वेतनावर काम करतो, आय बिकेम सस्पिशियस. मला त्याची शंका आली. युझिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट आय मेड एन्क्वायरीज. आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. व्हाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन शॉप. आणि मला नंतर माहीत झालं की तो क्रिमिनल क्ले होता आणि तो त्या ठिकाणी का काम करत आहे याची मला थोडी शंका निर्माण झाली. अँड हिज हॅबिट ऑफ गोईंग इन टू द सेलर एव्हरी नाव अँड देन. आणि मला याची पण शंका आली की तो प्रत्येक वेळी सेलरमध्ये जाऊन काय करतो. मिस्टर विल्सन यांना त्यांनी सांगितलं होतं की तो फोटोग्राफीचं काम करतो, परंतु मिस्टर होम्स यांना शंका आली की कदाचित तो काहीतरी वेगळंही करत असेल. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनेल टू सम अदर बिल्डिंग. आणि त्याच वेळेला मला शंका आली की तो नक्कीच कुठलं तरी टनेल बोगदा खोदत असेल कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी. When we visited the shop, I beat upon the pavement with my stick to find out whether the cellar stretched out in front or behind. त्यानंतर मी तिथल्या दुकानाच्या अवतीभोवती गेल्यानंतर काठीने प्रत्येक पेवमेंटवर मी असं वाजून बघितलं आणि मला लक्षात आलं की नंतर हे जे टनेल होतं हे कोण्या दिशेला जात आहे हे मला त्या ठिकाणी लक्षात आलं. पुढे चाललं की मागं चाललं मला लक्षात आलं आणि ते टनेल मागं चाललं होतं आणि मागं बँक होती. त्यामुळे मला लक्षात आलं की नक्कीच या घरातून एका बोगद्याच्या मार्गाने बँकेमध्ये घुसून बँकेमधला पैसा किंवा जे काही संपत्ती आहे ती लुटण्याचाच हा प्लॅन होता हे माझ्या तेव्हाच लक्षात आलं, असं शर्लॉक होम्स यांनी इतरांना सांगितलं. इट वॉज नॉट इन फ्रंट. आय सॉ द बँक ऑन द अदर साईड ऑफ द हाऊस अँड गेस व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. म्हणजे बँक ज्या दिशेला होती त्याच दिशेला ते टनेल होतं आणि मला लक्षात आलं की या लोकांचा काय प्लॅन आहे. व्हेन क्ले आन्सर्ड द बेल द नीज ऑफ हिज ट्राउझर्स वेअर व्रिंकल्ड अँड स्टेन. ज्यावेळेला मी विल्सनच्या घरी गेलो आणि बेल वाजवली त्यावेळेला क्ले म्हणजे स्पाउल्डिंग बाहेर आला. त्यावेळेला त्याचे गुडघे आणि ट्राउझर्स हे व्रिंकल केलेले होते, गुंडाळी केलेलं होतं आणि स्टेन म्हणजे मडलेले होते, त्याच्यावर डाग होते, मातीचे डाग होते. इट कन्फर्म माय सस्पिशन दॅट इट वॉज डिगिंग. म्हणजे त्याच वेळेला मला हे सस्पिशन माझी कन्फर्म झाली की ही वॉज डिगिंग, तो खोदत होता. यू नो द रेस्ट ऑफ द स्टोरी. आणि आता तुम्हाला बाकीची स्टोरी माहीत आहे. यू रिझन इट आउट ब्युटिफुली आय एक्सक्लेम इन ॲडमिरेशन. आणि नंतर मिस्टर वॅटसन गौरवोद्गार काढतात मिस्टर होमच्या बाबतीत आणि म्हणतात की तुम्ही हे अतिशय ब्युटिफुली रिझन केलं, तुम्ही फार चांगलं तर्क लावला आणि तर्क लावून अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या प्रकरणाचा निकाल लावला आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही स्टोरी आपण या ठिकाणी पाहिली. नक्कीच ही फार मजेदार आणि सस्पिशियस स्टोरी होती. ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला या चॅनलवर अपलोड होणारे प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिले मिळतील. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मोरल इंग्लिश गुरु. थँक्यू.